रोज सकाळी जे दूध तुम्ही घरात आणता त्यात खरं दूध किती आणि बनावट दूध किती हे तुम्हाला सांगता येईल का? गेल्या 2 महिन्यात महाराष्ट्र FDAने 1100हून जास्त धाडी टाकल्या. 1.5 लाख लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध जप्त केलं. पुण्याजवळच्या मंचर इथं सापडलेल्या रॅकेटमध्ये तर दुधात थेट शॅम्पू सापडला. पण हा रिपोर्ट फक्त धाडीचा आहे. खरा प्रश्न वेगळा आहे की भेसळ नेमकी कुठे होते? शेतकऱ्याकडे, संकलन केंद्रावर, की तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याआधीच्या शेवटच्या टप्प्यात? आणि सगळ्यात महत्वाचं, तुकाराम मुंढे नावाचा अधिकारी बदलला की हे सगळं पुन्हा जैसे थे होईल का? मे 2026 ला तुकाराम मुंढे महाराष्ट्र FDAचे कमिशनर झाले. त्यांनी सूत्र हातामध्ये घेतली. 21 वर्षाच्या करिअरमध्ये 25 वेळा बदली झालेले हे अधिकारी आहेत आणि जेव्हापासून तुकाराम मुंढे हे FDAचे कमिशनर झालेत आणि काही आठवड्यातच दूध संकलन केंद्रापासून ते रिटेल पर्यंत जी दूध सप्लाय चेन होती त्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातल्या मंचर भागात जो माग निघाला आणि त्यानुसार असं लक्षात आलं की 6 महिन्यात 2.25 कोटी लिटरपेक्षा जास्त सिंथेटिक दूध बाजारात विकलं गेल्याचा, बाजारात आणल्याचा संशय होता. म्हणजे 100 लिटर खऱ्या दुधामध्ये 10 लिटर बनावट दूध मिसळलं गेलं. त्यामध्ये डिटर्जंट, पाम ऑइल सुद्धा मिसळलं गेलं. ही जी भेसळ आहे ती फक्त दूध पिशव्यांपुरतीच मर्यादित राहिलेली नाहीये. फक्त दुधातलीच भेसळ वाढलेली नाहीये, तर त्याचबरोबर शिर्डीतल्या साईबाबांच्या मंदिराजवळ जे पेढे विकले जातात तर त्या पेढ्यांच्या 700 किलो सॅम्पलमध्ये सुद्धा भेसळ सापडली आणि ते नष्ट करण्यात आले. ही आकडेवारी बघितली की प्रश्न असा पडतो की हे नवीन आहे का? 2012च्या FSSAI सर्वेक्षणातही राज्यातल्या 68% दूध सॅम्पलमध्ये भेसळ सापडली होती. 14 वर्षानंतर आजही चित्र फार वेगळं नाही. तुम्ही जे दूधवाल्यांकडून किंवा ब्रँडकडून जे दूध वापरता तर त्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे का? नाही, दूध आपण आहे ना सध्या तर दूध वापरतच नाही. लहान असताना तेवढं पिलं, त्यानंतर कधी दूध पिलंच नाही आपण. म्हणजे दूध तुम्ही घरी वापरतच नाही? चहा, कॉफी? भाऊ आम्ही मोठे त्यामुळे सध्या बंद आहे दूध पीत. पण सुरुवातीला 30-40 वर्षापूर्वी दूध चांगलं मिळत होतं. आता भेसळ होत असेल दाखवतच रोज टीव्हीला. बरोबर, त्याचं माहित नाही आपल्याला. बरोबर. म्हणजे तुम्ही घरात दूध आणतच नाही? अजिबात नाही. पण मग तुम्ही पूर्वी जे दूध वापरलेलं होतं, प्यायलेलं होतं आणि आता ह्या मध्यंतरी काळामध्ये जे दूध प्यायला, त्यात आम्हाला दूध चांगलं होतं. गोड असायचं दूध. म्हणजे गाय म्हशीचं दूध पिताना तुम्ही गोड लागतं बघा ओरिजिनल. तुम्ही अशी म्हैस धार काढून पिलत ना, गोड लागतं दूध. मग दूध घ्यायचं कुठून आता? ब्रँडवाल्यांकडून घेणं चांगलं की गोठ्यातून जाऊन डायरेक्ट घेणं चांगलं? गोठ्यातून घेतलं डायरेक्ट गोठ्यातून. कोल्हापूरमध्ये तसंच आहे. सकाळ लोक घेऊन गोठ्यातूनच घेऊन म्हशी लावलेल्या असतात 6 वाजता दूध घेतात. सगळ्यात बेस्ट होतं. पण पूर्वी दुधात अजिबातच भेसळ होत नव्हती. होत असेल आता एवढं नाही आपल्याला, पण चांगलं होतं दूध 30-40 वर्षापूर्वी. पण आता भेसळ होतीये हे तर आपल्याला माहिती झालंय, बरोबर? मुंडेंमुळे आम्ही वाचतो त्यामुळे माहीत झालं. नाही तर मग आता खरं का आपण प्रत्यक्ष बघितलं नाहीये. बरोबर. तुम्हालाही हाच प्रश्न आहे की तुम्ही जे दूध पितच नाही, पण घरात तरी दूध वगैरे आणत असाल की नाही, लहान मुलंच नाही आहेत ना आपल्याकडे. लहान मुलं असते तर ठीक आहे, दूध आणायला ठीक. मग दूध वापरतच नाही. पण ह्या आधी कधीच नाही वापरलंय? नाही वापरले, पहिले वापरले. पण तुकाराम मुंढेंनी ही जी कारवाई सुरू केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगले आणि अतिशय चांगले व्हायला हवे. याच्यापेक्षा ही कारवाई चांगली जोरात व्हायला हवी. कारवाई चांगली. फक्त आता दुधातच भेसळ होती का? तर नाही, सगळ्यातच भेसळ होते आजकाल. बरोबर. म्हणजे पनीर मध्ये होते तुमच्या, ओके, चहा दुधामध्ये होते, चहा पावडर मध्ये होते. पण आता सगळीकडे भेसळ होतीये, तर मग त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुमची रिॲक्शन म्हणूया किंवा तुमचा आता टेक काय आहे, कसा आहे या बाहेरच्या खाद्यपदार्थांकडे? अजून काही जण हवेत खरं इथं. मुंडे काम करतात हे खूपच चांगले, खूप चांगलं करतात. त्यांच्यासारखे अजून 4-5 जण अजून हवे, म्हणजे चांगले प्रगती होईल. ओके, पण मग आता ह्या भेसळीपासून तुम्ही बाहेरचं खाणं बंद केलंय की कसं? नाही, बाहेर खातच नाही आपण घरातच.
सगळं घरी. ओके, थँक्यू. सध्याची भेसळ होतीये, तुम्ही ज्या ब्रँडवाल्यांकडून किंवा दूधवाल्यांकडून दूध घेता तर त्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे का आता? आता नेहमी घेतो म्हणल्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. नाही तर दूध बंद झाल्यावर नातवांनी काय करायचं? विश्वास ठेवायलाच पाहिजे. आपण विश्वास ठेवतो, मी ठेवतो. ओके, पण मग घरी अशी काही प्रोसेस तुम्ही सुरू केली आहे का की हे दूध भेसळ आहे नाही ओळखण्यासाठी काही? नाही तसं काही नाही केलं, संपूर्ण त्याच्यावर विश्वास. बरं, पण आता दूधवाल्यावर भेसळ दूधवाला गवळ्याचं दूध घालतो, आता पुडीतलं दूध घेत नाही, हां, गवळ्यातलं दूध घेतं. गवळ्यात त्याच्या गोठ्यात गाई म्हशी असतात, बरोबर. त्या म्हशींचं दूध घेतो आम्ही, आणि थोडं मग नातवांसाठी गाईचं पण घेतो. ओके, पण तुम्हाला त्या दुधात असं काही जाणवतं का की पाणी मिसळलंय पाणी किंवा? फक्त मिसळतो, तो धंदा आहे त्याचा, तो करणार. मी जर दूध विकायला गेलो तर मी सुद्धा पाणीच घालणार, बरं, फक्त त्याच्यापेक्षा कमी घालणार, तो जास्त घालतो, एवढंच. ओके, ओके. पण ते आणि- सोडणार नाही, त्याचं पण पोट आहे. बरोबर आहे. पण त्याला आपल्याशिवाय दुसरं कोण कुठून पैसा मिळणार शेतकऱ्याला? बरं, मग आजोबा मला एक गोष्ट सांगा की आता एफडीएने जी धाडी टाकायला कारवाई करायला सुरुवात केलेली आहे, तर तुकाराम मुंढेंच्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, तुकाराम बुंडे करतो तो चांगलं करतो, चांगला कार्यकर्ता आहे तो. पण मग असं होतं की ते चांगलं काम करायला लागल्यानंतर त्यांची बदली केली जाते, तर मग त्यावरती तुम्हाला काय वाटतं? ते आता ते सरकारचं काम आहे, सरकारचा अधिकार आहे. एक सामान्य त्यात नागरिक आपण सामान्य नागरिक काहीच वर त्याच्या हात वरपर्यंत जाऊ शकत नाही. कोणताही सामान्य नागरिक असला तरी त्याचा हात वरपर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना जे करायचं ते सरकार करतं, आणि हे आपण फक्त उड्या मारतात, विरोधात जातात, ते चूक करत नाही, पण त्यांचा हात वरपर्यंत जात नाही. आपण सध्या भेसळीचं प्रमाण वाढलेलं बघतोय, तर तुम्ही जे दूधवाल्यांकडून किंवा ब्रँडकडून दूध घेता तर ते दूध चांगलं आहे यावरती तुमचा विश्वास आहे का? हां, आमचा विश्वास आहे. आम्ही जे दूध घेतो त्याच्यावर आमचा विश्वास. चित्ताळे आम्ही दूध घेतो, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. बरं, असं कधी झालं का की त्यांचं दूध खराब निघालं वगैरे असं काही? नाही, इतक्या वर्षात कधी त्यांच्याकडलं दूध खराब नाही निघालं. बरं, तुम्ही दूध घेता त्यावेळेला काय काय गोष्टी चेक करता की फक्त ब्रँड आहे म्हणून घेऊन घरी येता? नाही, आमच्या घरी येतं दूध, ते त्या ब्रँडचं आहे त्यामुळे ते घरी येतं. ओके, हां. पण मग आता सध्या आपण बघतोय की दुधात पण भेसळीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, तर त्याच्यावरती तुकाराम मुंढेंनी जी कारवाई सुरू केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचं काम चांगलं आहे असं बरं. आम्हाला तरी वाटतं. काय ना, आता आम्ही जास्त काही बरोबर. बाहेर हे करत नाही, हां, जास्त असल्यामुळे. त्यामुळे ह्या तरुण लोकांना माहिती नाही खाण्याच्या बाबतीत काय असतं. बाकी पण चांगलं काम आहे त्यांचं, एवढं. ओके, पण तुम्ही जे घरी दूध आणता आणि आता भेसळ वाढलेली आहे, विश्वास आहे मान्य आहे, बरोबर, पण भेसळ ओळखण्यासाठी तुम्ही घरात काही मशीन किंवा काही प्रोसेस करता का? नाही, काही केलेलं नाही. पण जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होतीये, हे जेव्हा तुम्ही बातम्यांमध्ये वगैरे वाचलं, पेपरमध्ये वाचलं, त्यानंतर तुम्ही काहीच पाऊल उचललं नाही? नाही, काही नाही, कारण आमचा विश्वास आहे त्यांच्यावर, ते भेसळ करणार. ह्या विश्वासाला जागलंही पाहिजे, हां, विश्वास मोडता कामा नाही नये. मोडता हे कामा, महत्वाचं त्यांनी आहे. मात्र विश्वास मोडता कामा नाही आमचा. की तुमच्या घरात मध्ये जे दूध येतं तर तुम्ही ब्रँडवाल्याकडून घेत असाल किंवा दूधवाल्याकडून घेत असाल, तर तुमचा त्यांच्यावरती विश्वास आहे का? सो ज्यावेळेस आपण दुधामध्ये 2 प्रकार आहेत, म्हणजे असं मला वाटतं की एक सुट्टं दूध येतं जे डेअरीमध्ये मिळतं किंवा काही लोक घरपोच देतात, आणि दुसरं येतं ते पॅकेज्डवालं जे कंपनीज कडून येतं, अमूल झाले, असे काही ब्रँड्स आहेत जे वेगवेगळे. आता सिच्युएशन अशी आहे की जे सुट्टं दूध होतं त्याच्यावर लोकांना आधीपासूनच डाऊट होता की हे पाणी टाकत असतील, केमिकल्सने बनवता येतं दूध, हे तर आता नव्यानेच बाहेर आलं आहे, जे की खूप चुकीचं आहे. आणि लिटरली आपण लहान मुलांपासून ते सर्वांच्याच आयुष्याशी खेळतोय त्यामध्ये, त्याच्यावर डाऊट होताच आधीपासून. पण आता जसं ह्या नवीन कारवाईमध्ये समोर येतं आहे की काही ब्रँड्स आहेत की ज्यांच्या आय एम शुअर की ते प्रोडक्शनच्या वेळेस नसेल होत, पण नंतर त्याच्या डीलर ज्यावेळेस त्याच्यामध्ये हे करत असतील, लाईक अडल्ट्रेशन करत असतील किंवा क्वांटिटी वाढवण्यासाठी काही करत असतील माल प्रॅक्टिस, तर त्याच्यामुळे ह्या सर्व न्यूजमुळे आत्ता त्याच्यावरचा पण विश्वास कुठेतरी उठत चालला आहे माझा. सो नक्की जे येतंय दूध ते शुद्ध आहे का नाही आहे हेच समजत नाही आहे. आणि आता जसं कारवाई चालली ही तर खूप आधीपासून व्हायला पाहिजे होती. आय एम सो ग्लॅड की आता हे कुठं सुरू होतं. फक्त एवढंच की हे कंटिन्यू राहिलं पाहिजे. ही कारवाई जितकी कंटिन्युअसली म्हणजे सतत होत राहिली तर कुठेतरी त्याच्यावर कंट्रोल आणता येईल. हां, बरं, मला सांगा तुम्ही दूध कुणाचं दूध वापरता, कुठलं दूधवाल्याकडून? चितळे नाही, पॅकेज्ड जे येतं Okay. तेच चितळ्यांचं हे करतो, वापरतो. पण मग आता भेसळीचं प्रमाण वाढलेलं आहे, तर मग तुम्ही असं कधी कस्टमर केअरला फोन करून विचारला का की यामध्ये भेसळ नाहीये
हे ओळखण्यासाठी तुमच्या पॅकेजिंगवर काही मुद्दे आहेत का जेणेकरून मला विश्वास बसेल? अ, मी तर असं कधी विचारलं नाही, पण याच्या स्टेप्स बघितला. मी जरी कॉल केला कस्टमर केअरकडून, मला अपेक्षित नाही आहे किंवा त्या ब्रँडकडून अपेक्षित नाही की ते खरं सांगतील. ऑब्व्हियसली सपोज ते नसतील करत, नंतरच्या स्टेप्समध्ये होत असतील, तेही आपल्याला ते क्वालिटी कंट्रोलचा जो तुम्ही म्हणताय ना, तर त्यासाठी सरकारने काहीतरी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन काहीतरी त्यामध्ये एक नवीन सिस्टीम आणली पाहिजे, जेणेकरून ते जे दूध पॅक होत आहे ते तिथूनच शुद्ध आहे का चेक करता येईल आणि ते जोपर्यंत चेन थ्रू एंड युजरपर्यंत येतं तिथपर्यंत ते इंटॅक्ट राहील, त्याचे पुढे भेसळ होणार नाही. याच्यासाठी काहीतरी ते करू शकतात का, तर असं काहीतरी प्रोसेस बनवली पाहिजे. कारण सामान्य व्यक्तीला एवढा वेळ नसतो की ते 30 रुपयाचं 31 रुपयाचं दूध शुद्ध आहे का नाही हे मी बघू, तेवढा वेळ नाही काढतात टू बी प्रॅक्टिकल. सो आय थिंक की त्याच्यासाठी शासनाने कुठेतरी त्याच्यात हस्तक्षेप नक्की केला पाहिजे. ओके. तर तुला जर कळतंय की तू इतके दिवस दूध पितोयस, त्याच्यामध्ये जर भेसळच आहे, तर काय तुझी रिॲक्शन काय होती, त्याच्यावरती तुझा टेक काय होता, किंवा तू कशा पद्धतीनं की आपण जे घरामध्ये दूध आणतो त्याच्यामध्ये भेसळ आहे का नाही यासाठी तू काही प्रोसेस सुरू केलीस घरात? काय झालं? ओके, इनिशियली मी तेच जसं म्हटलं तसं की मी बाहेरचं कुठल्याच ब्रँडचं आमच्याकडे दूध येत नाही, किंवा आम्ही कुणाला सांगितलंय की तो आणून आम्हाला देतो की नाही आमच्याकडे हे गोठ्यातूनच येतं वगैरे, त्या सगळ्या गोष्टींवर माझा फारसा काही विश्वासच नाही हे सगळं ज्यावेळेस बाहेर आलं तेव्हा. आणि त्यामुळे आम्ही ट्रस्टेड ब्रँडकडूनच आम्ही दुधाचं सेवन करतो. म्हणजे ब्रँडवाले अजिबात भेसळ करतच नाहीत? ह्या बाबतीत आय एम नॉट रिली शुअर की कदाचित ते पण करत असतील, पण आत्तापर्यंत तरी माझ्या ऐकण्यात असं काही आलं नाहीये. ऐकण्यात नाही आलं, पण आता गेलंय की ते पोटात, त्याचं काय? अर्थात अशा काही गोष्टी जर का होत असतील तर ते अजिबात कोणालाच नाही आवडणार, मलाच नाही तर कोणालाच नाही आवडणार. पण जर काय त्याबद्दल काही झालंच तर मग इव्हन मला ते पण अवॉइड करायला लागेल. बरं, मला एक सांग की भेसळ जी दुधात होती ती कशी ओळखायची हे तरी आधी तुला माहिती आहे का? नाही, ऑन अ सिरियस नोट नाही. ओके सर, भेसळीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या भेसळीकडं कशा पद्धतीनं बघता, पण त्याच्या आधी माझा एक असा प्रश्न होता की तुम्ही जे दूध घेता, म्हणजे तुम्ही ब्रँडचं दूध घेता किंवा दूधवाल्याकडून घेता, तर त्यांच्यावर तुमचा आता विश्वास राहिला आहे का? नाही, आता हे सगळं बघितल्यानंतर तर काय नाहीच. मग काय पुढं त्याच्यासाठी काय तुम्ही काय प्रोसेस अवलंबली आहे का, म्हणजे घरात चेकिंगसाठी असं काही? आम्ही तरी सध्या कोरा चहा पितो. हा डिसिजन कधी घेतला? नाही, हा ॲक्च्युली भेसळीच्या आधीच घेतला होता, पण मी एकटाच होतो त्यामध्ये. आता कुटुंबातले सगळेच जण घाबरून. ओके, आता हे जे FDA ने कारवाई करायला सुरुवात केली आहे, तुकाराम मुंढेंनी सगळ्यांवरती कारवाया केलेल्या, धाडी टाकलेल्या आहेत, तर याबद्दल तुमचं मत काय आहे? करायलाच पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे. काहीतरी याच्यातून जनजागृती ही व्हायलाच पाहिजे. भेसळ थांबली पाहिजे, जीवाशी खेळणं वगैरे हे थांबलंच पाहिजे. सर, मला सांगा की कोणत्या दुधामध्ये भेसळ नाही असं तुम्हाला वाटतं? म्हणजे दूधवाल्याकडून येणाऱ्या की ब्रँडवालं दूध, कुठलं दूध नक्की चांगलं? नाही, असं काहीच सांगू शकत नाही ना. सगळ्या दुधात भेसळ हे आहेच. बरं, असं सांगू शकत नाही की बाबा हे दूध चांगलं आहे ते दूध चांगलं आहे, पण शक्यतो सगळ्या दुधात भेसळ आहेच. पण ज्या वेळेला तुम्हाला कळालं की आपण जे आता दूध पितो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ होतीये, काय वाटलं? नाही, भेसळ हे आत्ता लोकांना कळायला लागलं की भेसळ होते. याची जनजागृती झालीच पाहिजे. आणि तुकाराम मुंढे साहेबांनी जे आता हे केलं आहे ना, हे बरोबर केलेलं आहे. लोकांना कळलंच पाहिजे. पण तुम्हाला दुधातली भेसळ ओळखता येते का? तुम्ही दूध नाही. कुठलं वापरता? आम्ही आत्ता सध्या चितळेचंच दूध वापरतोय. बरं, पण तसं सांगू शकत नाही ना की दुधात भेसळ आहे का नाही. आता हे कंपनीनं आपण डायरेक्ट ॲक्शन नाही घेऊ शकत ना बरं. दुधाची भेसळ. पण ह्या सगळ्या प्रकारानंतर तिकडं कोणाला कस्टमर केअरवरती वगैरे असं काही फोन करून विचारला का की आम्ही एक सामान्य नागरिक आहोत आणि आम्हाला कळणार कसं की भेसळ होतीये की नाही, अशाबद्दल काही बोलणं झालं का? नाही. मग तुम्ही काय टेक काय घेतला जेव्हा तुम्हाला कळालं की दुधात भेसळ होतीये? त्यानंतर तुमचं काहीच टेक नव्हतं? आम्ही सुद्धा युट्यूबवरच असं बघून आम्हाला हे कळतं. आम्ही स्वतः असं कधी बघितलंच नाही, दुधात चेक करून बघितलंच नाही. हे आता युट्यूब TV वर दाखवतात तेव्हा आम्हाला कळतंय. बरं, मग आता ह्या सगळ्या प्रकारावरती तुम्ही काय डिसिजन घेतला? दूध प्यायचं नाही काय त्यांच्यासारखं कोराच्या हात सुरू केला? आम्ही सध्या तरी आता लेमन टी वगैरे असं कोराच चहा पितो, दुधाचं नाहीच पित. बरं,
मुलांना पण आता शक्यतो नाहीच म्हणजे दूध. कारण आता काय होतं, एखाद्याला आजार होतात, काहींना उलट्या वगैरे होतात. मग हे कारण परत दवाखान्याचा खर्च वाढणार. हे जे आता मुंडे साहेब करतात ना ते योग्य आहे. त्यांनी म्हणजे कंपन्यांवर जे आता कारवाई चालू केली ती योग्यच आहे. थँक्यू. सर, तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही कुठलं दूध वापरता? नाही, मी शक्यतो आता नाहीच वापरत. कधीपासून सुरू केलं हे न वापरणं? जवळजवळ महिना झाले. हे आता भेसळ व्हायला लागल्यापासून नाहीच. आणि हे असे प्रकार थांबले पाहिजे. हां, हे तुकाराम मुंडे साहेबांनी काढलं ते छान झालं खूप. हां. आणि पण ह्यापूर्वी दूध कुठलं वापरायचं? आम्ही म्हणजे चितळे वगैरे नाही कुठलं, एक डेअरी होती तिथनं आणायचो. पण तुम्ही त्या डेअरीवाल्यांना नंतर जाऊन तरी विचारलं का की आम्ही विश्वासानं नाही तसं काही विचारू शकत नाही ना आपण. असं आहे. का बरं? एक जागरूक नागरिक ग्राहकांचे काही हक्क असतात तर हो बरोबर आहे, त्यानुसार पण आपण नाही ना असं डायरेक्ट विचारू शकत नाही काय ना. असं आहे. आपण कसं विचारणार त्यांना? जर तुम्ही एखाद्या दुकानातून एखाद्या डेअरीमधून दूध घेत असाल तर तुमची जबाबदारी आहे की तुमच्या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून तुम्ही विचारणं गरजेचं आहे. मग तुम्ही या आधी कधी असं हे विचारलं? बरोबर आहे, पण हे आता असे चालू झालं. हे आपल्याला काय माहीत नव्हतं याच्या आधी. आपण काय कुठल्या गोष्टीत लक्ष द्यायचं नाही. असं आहे. तुम्ही भेसळ करू नका. थोडं पाणी घातलेलं चालेल, पण ते असं केमिकल हे अत्यंत चुकीचं आहे. लोकांच्या जीवनाशी खेळत आहे. छोटे मुलं असतात, लहान मुलं असतात. त्याचा काही हे नाही ना, त्याचा काय उपयोग आहे? ओके. असं आहे ना. म्हणजे भेसळ व्हायला सुरुवात झाली आहे हे कळाल्यानंतर तुम्ही बंदच करून नाही, टाकलं? आता नाहीच. म्हणजे सहसा 99% नाहीच. अजिबात नाही. पण तुम्हाला कळतं का की भेसळ कशी झाली आहे? नाही ना, ते काय आपल्या लक्षात आलं असतं आपण मागेच बंद केलं असतं. आपल्याला ते माहिती कसं होणार असं आयडिया नाही ना. आपल्याला काहीच कल्पना नाही त्यातली. काय भेसळ करतात, काय नाही, पावडर करतात, हे करतात. बरेच खूप प्रकार निघाले ना बाहेर आता. मुंडे साहेबांनी खूप छान केलं सगळं. बरोबर. त्यांना प्रतिसाद आहे साथ आहे आपण. म्हणजे लोकांना आधी कळणं गरजेचं आहे की दुधामध्ये भेसळ कशी होती आणि ते दूध जे घरी घेऊन येतात त्या दुधामध्ये जर भेसळ असेल हे कसं ओळखायचं हे तुम्हाला आमच्या एपिसोडमध्ये पुढे बघायला मिळेल. शहरातल्या गोठ्यांचं मार्केटिंग एका शब्दावर उभं आहे, ते म्हणजे ताजं. पण साताऱ्यातल्या फलटणमध्ये नुकत्याच झालेल्या धाडीत एका गोठ्यावरच मिल्क पावडर वापरून भेसळ होत असल्याचं उघड झालं आणि 5 जणांवर गुन्हा दाखल झाला. मग ताजं दूध हा दावा नेमका किती खरा असतो? आता या प्रकारचा सुका चारा चालू आहे, हा. त्यामुळे बरेचदा मला आता कस्टमरची ही सुद्धा कंप्लेंट आली किंवा साय पिवळी येते. पण हा. ह्या चाऱ्यामुळं काय होतं, थोडं साईचा येल्लो शेड येतो, कारण की ह्याचा बेसच असं बरोबर. की थोडं येल्लो शेड येते ह्यानी. ओके. असं आहे. त्यामुळं कस्टमरची जरी कंप्लेंट वगैरे असली काही, तर त्याच्याकडे आपल्याकडे पूर्ण ट्रान्सपरंट उत्तर असतं की काय खायला घालतोय, काय देतोय, काय नाही, सगळं. हा. आणि 2च जाती आपण म्हशींमध्ये वापरतो, मुर्रा आणि झापरा. ओके. तर त्यातली ती मुर्रा आहे आणि ही झापर आहे. ह्या काय म्हणाला जातींची नाव आहे. जातींची ही नाव मुर्रा जातीची म्हैस हा. आहे, ही झापर जातीची. पण यामध्ये मग का असा विचार करून काय म्हणजे हळू नाही बसले लांब लांब. तू जवळ नको जाऊ त्या घाबरतील. कसं असतं, प्रत्येक म्हशीची आणि जातीची एक ताकद असते. अच्छा. त्या प्रकारे त्यांच्या दुधात पण फरक दुधात असतो पण का? फरक असतो. जसं की या जातीची जी म्हैस आहे, हा. ह्या जातीच्या म्हशीमध्ये दुधाचा फॅटचा लेवल बाकीच्यांपेक्षा जास्त असतो. ओके. दुधाची लेवल बाकीच्यांपेक्षा 2 लिटर 3 लिटरनी जरी कमी असली हा. तरी फॅट आणि प्रोटीनचा लेवल या म्हशीच्या जातीमध्ये हाय लेवलला असतो. हा. आणि ही मूळची गुजरातची ओ. भुज म्हणून एक गाव आहे, हा, हा, हा. त्या साईडला ही जात भरपूर असते. हा. आणि ती आहे मुर्रा. ही प्रॉपर जी जात आहे ती हा. दिल्ली हरियाणाची. हा. तर या म्हशीची फॅट ॲव्हरेज असते, हा. पण दुधाचा काउंट चांगला असतो. जसं की ही म्हैस जर टायमाला 6 लिटर 7 लिटर देत असेल तर ती 8 लिटर 9 लिटर पर्यंत दूध देते. बर. म्हणजे दिवसाला ती 12-15 लिटर पर्यंत दूध देते. ही 8 ते 12 हा. लिटर पर्यंत दूध देते. त्यामुळे ह्या 2 जाती ठेवल्यामुळं आपल्याला दुधाचा काउंट, क्वालिटी या हा. दोन्ही गोष्टी मेंटेन करता येतात. पण हे जे आता गोठे आहेत तर यांना लायसन्स आणि नियमित तपासणी अशी बंधनकारक आहे का? तुम्हाला काय वाटतं? हो, म्हणजे सरकारी ज्या अधिकारी असतात ते येत असतात मशीनच्या हेल्थची, त्यांच्या फूडची, आपण त्यांना हा. काय खायला घालतोय, त्यांना पाणी, त्यांचं तपासणं सगळं देत असतो. हम्म. त्यामुळं त्या प्रकारची
टेस्ट होत असते आणि आपल्याकडे म्हशी प्रॉपर दुधासाठीच असते, त्यामुळे त्यांना आपण खाणं पिणं त्यांचं राहणं बरोबर. व्यवस्थित मेंटेन करून ठेवत असतो. ओके. पण मग सर तुमच्याकडे आता काय एफडीएचं जेव्हापासून भेसळीचं सुरू झालंय, तुकाराम मुंढे भेसळीकडे लक्ष द्यायला लागले, दुधाच्या संकलनापासून रिटेल पर्यंत त्यांनी जे काही सप्लाय चेन वरती लक्ष केंद्रित केले, तर त्यानंतर तुमच्याकडे एफडीए वाले आलेले होते का किंवा तपासणी वगैरे काही झाली का? झालं. कसं आलं या गोष्टीचा अडचण मेन या गोष्टीची त्या लोकांना झालेली आहे ज्यांनी आधीपासनं FSI चे नियम मानले नाही किंवा त्या गोष्टींना फॉलो केलं नाही. बरोबर. माझ्याकडे अगोदरपासनं महिन्याच्या 15 तारखेला लॅब रिपोर्ट असतो दुधाचा, पनीरचा आणि तुपाचा, खवाचा. तो लॅब रिपोर्ट पूर्ण 1 वर्षभराचा ठेवून मी वर्षाच्या 12 रिपोर्ट मी FSI कडे देऊन तो माझा FSI चा नंबर अपडेटही करत असतो. त्यामुळे ते आता कसं चाललंय की ज्यांच्याकडे ते गोष्टी मेंटेन नव्हत्या बरोबर किंवा ज्यांच्याकडे तो गडबडवाला प्रकार होता त्यांना तो जास्त अवघड झालेला आहे. बाकी नियमित हे खूप जे चाललंय ते चांगलं चाललंय. चाचणी होत आहेत, तपासणी होत आहेत, दाढी टाकतायत किंवा भेसळयुक्त माल जप्त करतायत वगैरे ते सगळा प्रकार. पण सर आता गोठे जे आहेत तर त्याच्यामध्ये काय काय स्वच्छता असली पाहिजे? यांचं जे काही खाणं असतं, जे काही कडबा वगैरे तुम्ही दाखवलं, तर यांच्या खाण्याची सोय असती, म्हशीचं खाणं वगैरे, तर त्याच्या कशा पद्धतीने सोय केली पाहिजे आणि गोठा कसा असला पाहिजे आयडियली? बघायला गेलं तर जनावर आहे, त्यांना जेवढं आपण नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये ठेवू तेवढं ते त्यांची मानसिक स्थिती हॅपी राहते आणि ते दुधावर कंटिन्यू राहतात. तसं त्यांना खायला हिरवळ काय आपण स्वच्छ ठिकाणी ठेवलेली हिरवळ दिली तरी चालते. त्यांना आंबवण परत भुसा या काही गोष्टी दिल्या की काही असं खूप किचकट काम नाही. म्हणजे आम्ही खूप आधीपासून करतोय त्यामुळे त्यांना खूप वेगळं काय करावं लागतं काय नाही. खूप नॅचरल स्पीशीज आहे त्यामुळं जेवढं नॅचरल आणि साधं ठेवू तेवढं जास्त ते हॅपी राहतात. जेवढं जास्त किचकट करू त्यांना की वेगळं काहीतरी खायला द्यायचं, वेगळं काहीतरी रुटीन त्यांच्याकडनं करून घ्यायचं, फॉलो करायचं त्यांच्या खाण्यापिण्याचं, ते तेवढं डिस्टर्ब होत राहतं. त्यांचं सगळं सायकल असते, त्यांची मीटिंग सीझन असतो, तो सगळं चेंज होत जातो. जेवढं नॅचरल आणि साधं ठेवू तेवढं ते जास्त व्यवस्थित राहतं. त्यांचं दूध म्हणा किंवा दूध देण्याची कॅपॅसिटी म्हणा ते सगळं. पण मग यांचं चाऱ्याचं किंवा जागेचं जे मार्जिन असतं किंवा ते मग ते कसं मेंटेन राहतं, तुम्ही हे कसं सगळं मॅनेज करता? आता हे कसं झालं, आता आपला हा पूर्ण शहरामध्ये ज्यावेळेस आपण इथं गोठा केला तर आजूबाजूला पूर्ण शेती होती. पण आज जवळपास 60 वर्षानंतर इथं सगळं सिटी झालेली. त्यामुळे आपण आता हा पूर्ण सेटअप जो आहे आपला मशीनचा तो आपण पूर्ण शेतात नेलेला आहे. शेताच्या माझ्या बाजूला तलाव आहे, शेत आहे, त्यामुळं तिथं काही असं खूप किचकट करावं लागत नाही. नॅचरली म्हशी शेड खाली आहेत पावसाळ्याच्या टायमाला, इतर वेळेस पाणी प्यायला मोकळं सोडतो आपण त्यांना आणि बांधून नसतात. इथं शहर झाल्यापासून मग या गोष्टी बांधायच्या वगैरे यायला लागल्या. बरोबर. बाकी काही जेवढं नॅचरल तेवढं त्या व्यवस्थित राहतात. पण मग सर गोठ्यातून डायरेक्ट रॉ मिल्क तुमच्या आजूबाजूला असेल तर ते घ्यावं किंवा बऱ्याच जणांना शक्य नसतं, त्यांच्याजवळ गोठा वगैरे नसतो, मग दूध संकलन केंद्रातून काही काही वेळेला जे दूध येतं म्हणजे आपण जवळच्या दुकानातून जाऊन घेतो, तर त्यानंतर बऱ्याच जणांची अशा कंप्लेंट होते की दुधावरती साई येत नाही, तर मग हा काय विषय आहे? कसं आहे, जे आता जो जितकं ज्याला शक्य होईल तेवढं त्याने ते नॅचरल घ्यावं आणि होईल तितकं तपासून दूध स्वतःच खात्री करावी की हा बाबा आपल्यापर्यंत येणारं दूध हे नॅचरल आहे. रॉ असेल तर ते समोरच्याने सांगणं गरजेचं की रॉ आहे, पॅश्चराइज असेल तर पॅश्चराइज सांगणं गरजेचं आहे. बस त्याच्या आपण जेवढं स्वतः काळजी घेऊ तेवढं बेस्ट. शेवटी आपण फक्त लिहिलंय आणि ते वाचून त्याच्यावर विश्वास ठेवलाय, याच्या पलीकडे जाऊन फक्त स्वतः एकदा खात्री करून ते दूध वापरलं तर जास्त बेस्ट. ओके. मग आता गोठ्यातून जे रॉ मिल्क घेतलं जातं ते पिशवीत तुम्ही भरता, बरोबर, पण बराच आता इतकी भेसळ वाढती तर ग्राहकांची तक्रारी असतातच की रॉ दूध जरी तुम्ही कितीही म्हणलं तर यात भेसळ नाहीये, हे आम्ही घरच्या घरी कसं ओळखणार किंवा ह्यावरती तुमचं काय मत आहे? कसं असतं, त्यासाठी खूप अशा केमिकल्स किंवा हे मिळतात बाजारामध्ये की ज्यात तुम्ही टेस्ट करू शकता, सोप्यातल्या सोपा. पण कसं असतं, नॅचरल गोष्ट 7 दिवसानंतर बदलते, त्यामुळे आपलं दूध जर खराब होत असेल तर तो एक पार्ट आहे की दूध खराब होते म्हणजे किंवा दुधाची शेल्फ लाईफ 24 तास तापवल्यानंतर मॅक्स 8 ते 24 तास असते. त्याच्यानंतरही दूध खराब होत नसेल टेम्परेचर जाऊन सुद्धा तर मग त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण की जे रॉ मिल्क आहे त्याची लाईफ 3 तासाच्या वरती नसते, त्याला थंड वगैरे केलं
तर ते बाबा जास्त वेळ टिकू शकतं. जास्त वेळ, दिवसही नाही. त्यामुळं खाताना तर आपण जेवढं स्वतः बघू, कारण की प्रत्येकाला त्या दूध हा दिवसातला जरी खूप मोठा पार्ट असला ना, त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर तेवढा तो छोटा पार्ट होतो. बरोबर. त्यामुळं प्रत्येक जण त्या गोष्टीकडे तेवढं लक्ष देत नाही, त्यामुळेच हे सगळं वाढलंय. दूध आहे गोठ्याचं, तुम्ही एक तर स्वतः खात्री करा. हा, दुसरी गोष्ट, नॅचरल असलेली गोष्ट 7 दिवसानंतर 8 दिवसानंतर बदलते. तर बरोबर. ते बदलते का याच्याकडे लक्ष द्या बस. म्हणजे आता मी रॉ दूध, म्हणजे जे रॉ मिल्क आहे ते मी घरी घेऊन गेले, हम्म. तर त्यानंतर आता पहिल्यांदाच बरीच जण असतात जे पहिल्यांदाच गोठ्यातून असं रॉ मिल्क घेऊन जातात, हं. तर त्यांना कळत नाही नक्की त्याच्यावरती प्रोसेस कशी करावी, ते कसं वापरावं, तर त्यांना तुम्ही काय सांगा? रॉ मिल्क तुम्ही घरी नेल्या पहिलं तापवा, कारण की ते कुठलंही प्रोसेस नाहीये, त्यामुळे त्याच्यात ऍक्टिव्हेटेड बॅक्टेरिया असतो. बरं. तो हार्मफुल नसतो, बॅक्टेरिया चांगलाच बॅक्टेरिया असतो, पण तो जिवंत फॉर्म मध्ये असतो. त्याला तापवल्यानंतर दुधाची लाईफ पण वाढती, टेस्ट पण मेंटेन राहते. पण तुम्ही जर ते हा बाबा हे पॅकेट आम्ही देताना ते देतोय रॉ मिल्क, तुम्हाला पॅक करून देतोय, कारण की तुम्हाला ते नेणं आणणं सोपं व्हावं म्हणून. हा. त्याला थंड करतोय का, तर ते बंद केल्यानंतर त्याच्यात दूध काढल्यानंतर त्या दुधाला म्हशीच्या बॉडीचं टेम्परेचर असतं, म्हणजे तेवढं ते कोमट असतं. ते बरोबर. कोमट दूधच मी हवाबंद पॅक केलं तर काय होणार, त्याच्यात आतमध्ये वास कोंडला जाणार, दूध हा, खराब होणार. बरोबर. त्यामुळे आपण थंड करतो की ते तुम्हाला घरी नेण्यापर्यंत त्याचं आहे असं राहावं. बरोबर. घरी नेल्यानंतर कस्टमरने ते फोडून तापवून थंड करून मग वापरायला घेणं जास्त गरजेचं आहे. पण तुम्ही जर म्हणसाल की नाही मी आज आणलेली पिशवी फ्रीजमध्ये ठेवतो आणि ती संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तापवतो, तर तेही तेवढं योग्य नाही. रॉ मिल्क तुम्ही घरी आणल्या तापवणं आणि व्यवस्थित थंड होऊन त्याला फ्रीजमध्ये ठेवा, काही अडचण नाही, दूध पिण्यासारखं असतं. भेसळीच्या भीतीतून एक नवीन मार्केट तयार झालं, A2 दूध. जास्त किंमत पण जास्त विश्वासाचा आश्वासन. आपण आता अशाच एका A2 दुधाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकांशी बोलणार आहोत. आता मी आलेली आहे गोरज दुग्धालयामध्ये, आणि जेव्हापासून भेसळीचे प्रकार वाढलेले आहेत, तुकाराम मुंढे ऍक्टिव्ह मोडवरती गेलेले आहेत, आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक नवीन दूध ट्रेंड करतंय ज्याचं नाव आहे A2 दूध. आता हे A2 दूध म्हणजे नक्की काय आहे याबद्दल बोलण्यासाठी आता माझ्या बरोबर आहेत. सर, तुमचं नाव? माझं नाव सिद्धांत प्रकाश शिंदे, कर्वेनगरमध्ये मी राहतो आणि गेले 9 वर्ष मी देशी गाईच्या दुधाचा व्यवसाय करतो. ओके सर, आता मार्केटमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे A2 दुधाचा, बरोबर? तर मला हे सांगा की बऱ्याच जणांना माहिती नसतं की A2 दूध आणि नॉर्मल दूध यामध्ये काय फरक आहे, तर A2 दूध म्हणजे नक्की काय? हा, A2 हे प्रथिन्यांचा एक घटक, म्हणजे प्रथिन्यांची एक नाव दिलेली घटक आहे. म्हणजे A1, A2 अशा प्रकारच्या प्रथिनांना नाव दिलेली आहेत. सर्व दुधांमध्ये A2 प्रमाण आढळतं. गाईच्या दुधामध्ये पण आढळतं, जे की जर्सी, होस्टन. त्याप्रमाणे आपल्या भारतीय वंशाच्या ज्या गायी आहेत त्या गायींमध्ये पण हे प्रमाण आढळतं. म्हशीच्या दुधामध्ये पण हे प्रमाण आढळतं. गाईच्या दुधामध्ये देशी गायी ज्या आहेत भारतीय वंशाच्या, त्याच्यामध्ये हे प्रमाण जास्ती प्रमाणात आढळतं, असं संशोधनातून सिद्ध झालं. ब्राझीलमध्ये आपल्या इथनं जी गीर जातीची गाय होती, त्याचा एक बैल नेला आणि तिथं नवीन एक जात तयार करण्यात आली. त्यांचं दूध देण्याची क्षमता पण वाढवण्यात आली. आत्ता आपल्या इथल्या ज्या गीर ज्या किंवा लाल कंदारी किंवा या प्रदेशाच्या देशी गायी आहेत, त्यांचं ॲव्हरेज दुधाचं प्रमाण 4 लिटर आहे, पण तिथं त्याचंच प्रमाण 20 लिटरपर्यंत नेण्यात आलं. त्यामुळं A2 दुधाची तशी 2007-8 पासूनच लोकांना माहिती होण्यात आली. आत्ता लगेच असं ट्रेंड आलंय असं नाही. उलट आत्ता तुकाराम सरांच्या कारवायांमुळे अनेक देशी गाईच्या दुधाची चुकीच्या प्रकारे ब्रँडिंग करून विकणाऱ्या अनेक जणांचं पण यामध्ये नुकसान झालेलं आहे चांगल्या प्रकारे. आणि त्याचा चांगला परिणाम आमच्यासारख्या व्यावसायिकांना, की जे फक्त देशी गाईचं दूध आधीपासून विकतात आणि दुसरं गोठ्यातून घेऊन कस्टमरपर्यंत देतात, यांना झालेलं आहे. ओके, म्हणजे याला एक लेबल असतं A2 नावाचं. हा, आता त्यांनी वेगळं लेबल करायला लावलं नाही. जसं मी मगाशी माहिती सांगितली की गाईच्या दुधामध्ये, जर्सी होस्टनच्या दुधामध्ये पण A2 प्रथिने असतात, देशी गाईच्या दुधामध्ये पण A2 प्रथिने असतात, आणि म्हशीच्या दुधामध्ये पण A2 प्रथिने असतात. प्रथिने मीन्स प्रोटीन. बरोबर. दुधामधले 4 महत्वाचे घटक असतात. लॅक्टो म्हणजे साखरेचं प्रमाण, SNF म्हणजे त्याची घनता, फॅट म्हणजे साय जी म्हणतो आपण, आणि चौथं प्रमाण आहे प्रोटीन्स. त्या प्रोटीन्समध्ये A2 हे प्रोटीन आहे, ते त्या प्रमाणात आढळतं. ते सर्व दुधांमध्ये आढळतं. बरं. त्यामुळे त्यांनी असं म्हणले की आता तुम्ही एक वेगळं लेबलिंग करून A2 मिल्क आमचं आहे असं म्हणून विकायचं नाही. त्याचं अनेक जणांचे खूपच वेगवेगळ्या प्रकारची दूध विकले जात होती. म्हणजे गाईचं दूध आईच्या दुधापेक्षा चांगलं, A2 दूध, देशी गाईचं दूध म्हणजे आईच्या दुधास योग्यतेचं, अशा प्रकारचे वेगवेगळे लेबलिंग करून विकले जात होते. ते विकणी आता त्यांनी बंद केलेली आहे. आणि दुधाच्या पिशवीवरती पण A2 ब्रँडिंग करायचं नाहीये. तुम्ही जर त्याचं सर्टिफिकेशन घेतलं असेल तर तुम्ही करू शकाल. बरं.
दर 6 महिन्यांनी सर्टिफिकेशन घेणं अनिवार्य आहे. तुम्ही स्टेट लेवलचं लायसन घेतलं असेल तर, रजिस्ट्रेशन लेवलचं लायसन घेतलं असेल तर वर्षात एकदा तरी करायला पाहिजे. आपल्या दुधाची सर्वच प्रकारची चाचणी, त्याच्यामध्ये हे A2 प्रोटीनची एक चाचणी असते, त्याच्यामध्ये A2चं प्रमाण आपल्याला आपल्या दुधात समजून येतं. ओके, पण आता जर लेबलिंग वरती A2 लिहिलेलं नसेल आणि काही लोकांना A2 दूधच हवंय, बरोबर, तर त्या ग्राहकांना कळणार कसं की हे ह्याच्यावरती लेबलिंग नाहीये A2 पण हे A2 दूधच आहे? सांगतो. तर भारतीय वंशाच्या गायी आहेत, त्या गायींच्या दुधामध्ये मूळतः साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यासाठी ब्रिक्स टेस्ट नावाची एक टेस्ट येते. त्या टेस्टमध्ये आपल्याला 12च्या वरती 12 ते 16 पर्यंत साखरेचं प्रमाण असलं पाहिजे. ब्रिक्स टेस्ट ही सर्व प्रकारच्या उत्पादनांमध्ये म्हणजे खाद्य उत्पादनांमध्ये साखरेचं प्रमाण चेक करण्यासाठी वापरली जाते. सिंपल टेस्ट आहे. ते ब्रिक्स मीटर दाखवतो तुम्हाला. ते ब्रिक्स मीटर मध्ये काच असते, त्याच्या समोरच्या बाजूला एक लेवल असते, त्याच्यावरती दुधाचा जर थेंब टाकला त्याच्यानंतर लगेच विदिन अ सेकंद आपल्याला त्याच्यातला शुगर लेवल दिसते. ती 12च्या वरती जर असेल तर ते देशी गाईचं दूध आहे हे सामान्यतः समजू शकतो. आणि सामान्य घरातल्या म्हणजे घरातल्या लोकांना पण ब्रिक्स मीटर जे आहे ते घेऊ शकतो. 2000च्या दरम्यान ते खरेदी म्हणजे त्याची बाजारामध्ये मिळते. एकदम सिंपल प्रमाण आहे त्याचं. म्हणजे A2 दूध ओळखण्याची सोपी पद्धत आहे सगळ्यात घरच्या सोपी घरी. पद्धत त्यामुळे घरच्या A2 दुधामध्ये भेसळ होत असेल तर ती लगच्या लगेच हा, कळू म्हणजे भेसळ इन द सेन्स दुसरं कुठलं तरी दूध A2 म्हणून विकलं जात असेल तरी आपल्याला लगेच कळेल. आणि सामान्यतः बाकीच्या दुधामध्ये ही प्रमाण 12 पेक्षा खाली असतं, 10च्याच ऍव्हरेजला असतं. बोस्टन जर्सीमध्ये दुधाची, कारण का दूध देण्याची क्षमता जास्ती असते त्या गायांमध्ये, त्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे मूळतः कमी असतं. म्हणून तुम्ही अनेक जणांना बघताना ऐकलं असेल की दूध हे गोड लागतं, देशी गाईचं दूध हे गोड लागतं. गोड लागण्याचं सिंपल कारण आहे की लॅक्टोज त्याच्यामध्ये जास्ती असतं. ह्याचं प्रमाण वाढलं का, तर जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते जास्ती करून सांगतात की कॅन्सर पेशंट जे आहेत त्यांना लो फॅट प्रमाणात दिलं पाहिजे. कमीत कमी फॅट गाईच्या दुधामध्ये असतं. आणि त्यातले जे प्रोटीन्स लेवल आहेत त्या प्रोटीन्स म्हणजे A2 प्रोटीन्स प्रमाणे, त्यामुळे लोकांनी ते जास्ती करून सजेस्ट करणं सुरू केलं या डॉक्टरांनी. तेव्हापासून हे प्रमाण वाढलेलं आहे त्या प्रमाणात. असे अनेक त्याच्या मागचे सर्कमस्टन्सेस आहेत. न्यूझीलंड मधल्या एका शास्त्रज्ञाचा पेपर जेव्हा पब्लिश झाला की A2 चे महत्व आणि ते भारतीय वंशाच्या गायांमध्ये जास्ती आहे, त्याच्यामुळे पण याचं प्रमाण वाढलं. अनेक संस्थांनी गोग्राम यात्रा नावाची एक यात्रा सुरू केली, त्यातनं गावोगावी म्हणजे शहरातल्या आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन देशी गाईचं महत्व वाढत गेलं. ओके, पण सर आता तुम्ही जे दूध जिथून घ्यायला जाता तो प्लांट तुमचा स्वतःचा आहे? हा, ऍक्च्युली प्लांट नाही माझं खूप 150 लिटरच माझं विक्री आहे. आणि मग तिथं काय कशा गाई वगैरे? चिलर आहे, वॉटर चिलर म्हणतात त्याला. म्हणजे त्याला पाण्याचा टँक असतो. मी तुम्हाला माझा आहे तिकडे आता जाताना आपण तुम्हाला फोटो वगैरे दाखवू शकतो. त्या चिलरला म्हणतात वॉटर जॅकेट चिलर. त्याच्या आतमध्ये पाणी असतं, बाजूनी बर्फ तयार करतं. बर्फामुळे पाणी गार होतं, त्याच्यामध्ये ठेवलेले कॅन गार होतात. जसं तुकाराम सरांनी सांगितलं की 2 तासाच्या आतमध्ये बॅक्टेरिया वाढत जातात. पर 12 मिनिटांनी त्याची कंपाऊंडिंग होतं. म्हणजे 12 मिनिटांनी जर 1000 बॅक्टेरिया दुधामध्ये असतील तर 2000 होतात. उदाहरण म्हणून सांगितलं, एकापासून सुरुवात होत असेल किंवा 1000पासून पण सुरुवात होत असेल. हे गाईचं सांभाळण्यावरती आहे. म्हणजे सड धुतल्या जातंय का नाही, दूध स्वच्छ ठेवलं जातंय का नाही, दूध काढल्यानंतर लगेच गाळलं जाते का नाही, ह्या अनेक गोष्टी बॅक्टेरिया वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामध्ये लेबलिंग मध्ये एक फक्त त्यांनी जे बदल सांगितले ते मी आता करायला टाकलेत. इथं जे त्यांनी ऑर्गॅनिक आहे ते वापरायचं नाहीये. अनपेस्चराइज तसंच ठेवू शकता किंवा याच्या जागी रॉ मिल्क तुम्ही लिहू शकता. याचं कारण असं आहे, मी याच्या मागे पण त्याचं लिहिलेलं आहे की यूज बिफोर बॉईल इमिजिएटली बिफोर कन्झम्पशन. ओके, हे जे आहे हे त्यांनी मोठ्या आकारात इथे लिहायला लावले. त्यामुळे आता याच्या खाली मी ती लाईन ऍड करणार आहे. आणि हे A2 मिल्क त्यांनी काढायला लावले म्हणून काढणार आहे. इथं देशी गाईचं दूध असं मी उल्लेख करणार आहे. म्हणजे A2 दूध तुम्ही जर घरात विकत घेतलेलं असेल, म्हणजे देशी गाईचं दूध तुम्ही विकत घेतलं आणि आता तुम्हाला जर विश्वास नसेल की यात भेसळ नाहीये कशावरून, तर हे मशीन तुम्ही विकत घेऊ शकता, जे ऑनलाईन तुम्हाला अगदी सहज मिळून जातं. हे कसं वापरायचं? हा, इथे दुधाचा थेंब टाकायचा. दुधाचा थेंब टाकल्यानंतर हे बंद करायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल एक लेवल आहे जी 0 पासून 90 पर्यंत जाते. येस, म्हणजे शुगर लेवल आहे. म्हणजे इथं लिहिलंय 10, 20 वगैरे, 40, 50 ही शुगर लेवल आहे का? बरोबर, ती त्या पदार्थामधली शुगर लेवल मापदंड आहे त्याचा. 10च्या वरती असला पाहिजे, म्हणजे 12च्या वरती कंपल्सरी असला पाहिजे त्यातले. याची माहिती जी आहे ती मी नुकताच केलेला आदर्श डेअरी प्रोडक्ट नावाचा एक प्रोडक्शन युनिट आहे संभाजीनगर खुलताबाद तालुक्यात. ओके, त्यांच्याकडनं मी त्यांचा सर्टिफाईड कोर्स आहे, माझ्याकडे सर्टिफिकेशन पण आहे माझं, तिथे आता आहे. त्या सर्टिफाईड कोर्समध्ये आम्हाला त्यांनी याची डिटेलमध्ये माहिती दिलेली. अशा प्रकारचा तो सर्टिफिकेशन कोर्स आहे 3 दिवसाचा. याच्यामध्ये मी आता तो प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी दूध कसं जास्ती काळ टिकवता येईल किंवा दूध आल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहोचताना जे प्रॉब्लेम येतात त्याच्याबद्दलची चांगली माहिती दिली. त्यात त्यांनी महत्वाचं या ब्रिक्स मीटर बद्दल माहिती दिली की प्रत्येक वेळेस आपण 3-4 हजाराची टेस्ट करू शकत नाही. A2 मिल्क म्हणजे देशी गाईच्या दुधामध्ये A2 प्रथिने आहेत का नाही हे सारखं बघण्यासाठी
हे सिंपल मापदंड त्यांनी सांगितलं. ओके सर, मला सांगा, इथं ब्रिक्स लिहिलेलं आहे, इथं पर्सेंटेज आहेत. बरोबर, ते तुम्हाला आणि- आता ब्ल्यू दिसत असेल. हा, ब्ल्यू दिसतंय मला. जेव्हा दुधाचं सॅम्पलिंग त्याच्यावर होतं तेव्हा ते व्हाईट होतं. ते ओके. तेवढ्या लेवल पर्यंत व्हाईट होतं जेवढ्या लेवल पर्यंत त्याच्यात शुगर आहे. ओके, म्हणजे A2 मध्ये शुगर जास्त असते. जास्त असते. ओके, मग त्याचं पर्सेंटेज तिथं 10च्या वरती, जसं 10, 20 आहे, इकडं. त्याच्या 10, ओके, 12, ओके, ओके. एक त्याच्या बाजूला काडी आहे. येस, 10, 11, 12, 13. त्या पर्सेंट पर्यंत आली, त्याच्यावरती हा, तेव्हा गेली, हे आपल्याला सगळं दिसतं. आणि इकडं 20°C लिहिलंय, हे काय डिग्री आहे. डिग्री त्या आहे दुधाची- ती. दुधाची किती डिग्री सेल्सिअस आहे. ओके, तर हे इतकं सोपं आहे बघणं. याच्यावरती फक्त दुधाचा एक थेंब टाकून जर घरच्या घरी तुम्हाला भेसळ ओळखता येत असेल तर अजून काय पाहिजे? अजून एक टेस्टिंग मीटर म्हणजे हा पीएच मीटर आहे, जो पीएच मीटर बाजारामध्ये सहज अवेलेबल होतो. पीएच मीटरमध्ये आपल्याला दुधामधली, म्हणजे आपण पाण्यामध्ये जशी त्याची ऍसिडिटी चेक करतो तशी दुधातली ऍसिडिटी चेक करता येते. दुधातली ऍसिडिटी चेक करण्यासाठी पीएच मीटर कॉन्फिगर करायचा असतो. कॉन्फिगरेशनसाठी इथं त्याचे काही पॉकेट्स आहेत, सॉरी म्हणजे पावडर्स आहेत, बफर पावडर, त्यांनी तुम्ही कॉन्फिगर करू शकता घरच्या घरी. त्याच्यानंतर हे हा पीएच मीटर दुधामध्ये टाकायचा. दुधामध्ये टाकल्यानंतर तो 5.5 ते 6.5च्या मध्ये असला पाहिजे. त्याच्यापेक्षा खाली असेल तर त्याची ऍसिडिटी वाढलेली आहे, ते दूध नासू शकतं. आता हे घरी टेस्ट करण्यापेक्षा हे जास्ती करून दूध विक्रेत्यांनी टेस्ट केलं तर सोपं, की 99% याच्यामध्ये दूध नासलेलं किंवा रॉ मिल्क जे विकतात त्यांना खराब दूध कस्टमरपर्यंत जाणार नाही, याचा फायदा होतो. म्हणजे मला याचा फायदा कधीपासून झाला, मी हे गेले वर्षभर वापरतोय. मग माझ्या गेल्या वर्षात फक्त 3 ते 4 दिवस असं झालं की कस्टमरकडनं कंप्लेंट आल्यात की दूध नासले. ॲव्हरेज माझी ती 50 दिवस असायचं, म्हणजे 40-50 दिवस असं व्हायचं. गार झालेलं नाही, कळायचं नाही, कारण का जी कोल्ड चेन आहे ना ती त्या पद्धतीने मॅनेज नाही झाली. जरी तिथनं मी 4 डिग्रीला दूध आणलं असेल तरी ट्रान्सपोर्टमध्ये त्याची डिग्री लॉस होते. सगळ्यांना इन्क्युबेटेड टँक्समध्ये ते आणता येत नाही, त्यामुळे आपण ओपन टँक्समध्ये आता आणतोय. आणल्यानंतर त्याची जर डिग्री लॉस झाली असेल तर इथं आल्यानंतर मला पीएच मीटरनी कळतं की हे दूध नासलेलं आहे. शक्यतो मग मी ते कस्टमरला देतच नाही. आणि हा TDS मीटर आहे. TDS मीटर पण वॉटर लेवल 100च्या खाली असेल तर, म्हणजे हा दुधामध्ये नाही वापरत मी, पाण्यासाठी वापरतो. जे पाणी आपण पॅकेजिंगला वापरतो ते 100च्या खाली असलं पाहिजे. तसं आपल्याकडे इथे कॉर्पोरेशनचं कनेक्शन आहे, त्यामुळे ते कधी मला प्रॉब्लेम दिला नाही. पण ज्यांच्याकडं टाकीमधलं पाणी किंवा बोरिंगचं पाणी वापरलं जातं पॅकेजिंगसाठी, ते हे वापरू शकतात. 100च्या खाली पाणी असेल तर ते वापरू शकतो आपण. 100च्या वरती असेल तर त्याच्यातली पण ऍसिडिटी जास्त आहे. मी आता आलेली आहे सणस डेअरीमध्ये आणि इथं म्हशीचं दूध विकलं जातं. तर सर, आता हे जे कॅन मध्ये आपल्याला दूध दिसतंय, हे दूध संकलन केंद्रातून आलंय की गोठ्यातून आलंय? हो, गोठ्यातलं आणि संकलन केंद्र आपला स्वतःचाही गोठा आहे आणि संकलन सुद्धा आपण करतो. ओके, दोन्हीचं आहे ते आपलं, जे आपण स्वतःचं आणि दोन्ही बाय प्रोडक्टला पण वापरलं जातं दूध आणि सप्लायसाठी पण. ओके. तर सर, जे गोठ्यातून दूध येतं ते तर तुम्हाला माहितीच असतं की रॉ मिल्क डायरेक्ट येतं, हो. पण दूध संकलन केंद्रावरती SNF किंवा फॅटच्या बाबतीत जर काही भेसळ होत असेल तर ती तुम्हाला कळावी यासाठी जेव्हा या अशा कॅन मध्ये दूध संकलन केंद्रातून दूध येतं तर त्याच्यामध्ये भेसळ आहे का नाही हे तुम्ही इथं चेक करू शकता का? हो, करतो ना आपण. आपल्याकडं फॅट चेक करण्यासाठी मशीन आहे. हे गर्बर मशीन आहे. त्याच्यावर सॅट्रिक ऍसिड आणि 2 प्रकारच्या ऍसिड आणि टेम्परेचरमध्ये त्याला आपण चेक करतो दुधाला. त्यातनं त्याच्यात फॅट किती आहे याचा आपल्याला पूर्ण अंदाज येतो. त्याच्या ॲक्युरेट फॅट कळतात. तुम्हाला दाखवू का ते? हो हो हो, येस. या
तर हे असं मशीन आहे, हे गर्बर मशीन. हा. आणि याच्यामध्ये हे सायट्रिक ऍसिड आणि हे अल्कोहोल असे 2 ऍसिड असतात. हा, तर यामध्ये या पिपिटच्या सहाय्याने दुधाचा सॅम्पल कलेक्ट केला जातो. हा. हा गाईच्या दुधाचा सॅम्पल आहे आणि ही गाईच्या दुधाची आपली आजची फॅट आहे. तर ह्याच्यामध्ये जर कुणी काही टाकलेलं जरी असेल तरी ते पूर्ण पाणी वगैरे जळून या बाजूला खाली येतं आणि दुधातला जो फॅट अमाऊंट आहे हा. तो वरती दिसतो. तर आजचं आपण दूध चेक केलंय त्याप्रमाणे 4.5 फॅट ही आपल्या दुधाची फॅट आहे आजची, आणि ही म्हशीच्या दुधाची फॅट आहे जी 6.3 आहे. ओके. अशाच प्रकारे इथं मी हे ऍसिडवर चेक करतो आणि संकलन ज्या ठिकाणी होतं हा. त्या ठिकाणी मशीन आहे, हा. त्याच्यावर आपल्याला SNF, लॅक्टो, डिग्री, वॉटर लेवल हो. आणि फॅट या 4ही गोष्टी तिथं कळतात. मी जरा त्यामुळं त्या गोष्टी तिथं ऑन द स्पॉट आपल्याला चेक करायला सोपं होतं. आता आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं कुठलंही मोठं मशीन वगैरे काही नाहीये. त्यामुळे दूध कलेक्ट करणं किंवा दूध काढणं मशीनकडनं, थंड करणं आणि त्याला पॅक करणं, एवढ्या सिम्पल प्रोसेसवरच काम होतं. पण आता हे दूध आहे ते रॉ दूध आहे, रॉ हो. मिल्क आहे, बरोबर. हो. आता हे या मशीन मध्ये गेलं हो. तर ह्या मशीन मध्ये तर पुढं काय होणार या दुधाचं? या दुधाचं पॅकिंग होणार. ओके. जो आपला डेलीचा सप्लाय आहे हा. त्या बेसवर या दुधाचं पॅकिंग होतं हा. आणि पॅकिंग झाल्यानंतर त्याला थंड करून सप्लायला जातं दूध पूर्णपणे. ओके, म्हणजे ह्या कॅन मधलं दूध आधी तुम्ही काढता ते टेस्ट साठी घेता हो, आणि मग ते Sample. ह्या मशीन मध्ये ओतलं जातं हो, बरोबर. आणि त्या मग त्याचं दुधाचं पॅकेजिंग पॅकेजिंग होतं, त्याला चिल केलं जातं. पॅकेजिंग झाल्यानंतर हा, पॅकेजिंग झाल्यानंतर त्याला थंड केलं जातं. हा. आता ते 1 डिग्रीला चालू आहे, म्हणजे लिक्विडलाच. त्या ह्याच्यावर चालू झाल्यानंतर पॅकिंग झाल्यानंतर मग ते सप्लायला जातं. ओके. म्हणजे मग सर आता हे जे दूध तुम्ही त्या मशीन मध्ये टाकलेलं आहे Dump ते tank ते म्हशीचं दूध आहे फक्त हो, हे म्हशीचं दूध आहे, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही, काहीच कारण तुम्ही आधी टेस्ट केलेलं आहे टेस्ट केलेलं आहे. आणि हो, मगच ते पॅकेजिंग मध्ये आता जाईल, ह्या मशीन मध्ये जाईल. इथं ऑप्शन आहेत अर्धा लिटर, 1 लिटर, 2 हो. लिटर, त्या मानाने इथं पॅकेजिंग होईल. ह्या मशीन मध्ये काही प्रोसेस होत नाही ना? काहीच नाही, यात फक्त पॅक होतं. ओके. ते मॅन्युअली आपण हातावरही पॅक करत नाही. पॅक करणं सुद्धा हायजेनिक मशीन आहे, व्यवस्थित स्वच्छ वगैरे त्याला 2 टाइम स्वच्छ करतो. डम टँक गरम पाण्याने धुतला जातो, मगच त्याच्यात दूध ओतलं जातं, कारण की बॅक्टेरिया राहायला नको म्हणून. आणि झाल्यानंतर लगेच ते पॅकेट होतं. पॅकेजिंग झाल्यानंतर चिल आणि संध्याकाळी सप्लायला दूध किंवा काउंटरला सप्लायला जातं. म्हणजे त्या इथं आता जे दूध ओतलं गेलेलं आहे ते भेसळ त्याच्यामध्ये अजिबात नाहीये, त्याआधी त्यांनी टेस्ट केलेलं आहे. आता फक्त हे या पाईप मधून या मशीन मध्ये जाईल. या मशीन मध्ये कोणत्याही प्रकारची प्रोसेस होत नाही दुधावरती. फक्त हे पॅकेजिंग वालं मशीन आहे जे आता तुम्हाला पिशव्या दिसत आहेत त्यामध्ये आता भरलं जाणार आहे 1 लिटर, 2 लिटर, अर्धा लिटर नुसार. हो, येस. बस. तुम्हाला आता सध्या काही अनुभव आलेत का भेसळीनंतर? लोक तुम्हाला येऊन काय प्रश्न विचारतात आणि हा. तुम्ही लोकांना कोणत्या बेसिसवरती सांगता की यात भेसळ नाहीये? कारण की आमच्याकडे दाखवलं स्वतःच्या म्हशी आहेत. कोणत्याही मोठ्या डेअरीवाल्याकडे जेवढं तो सेल करतो तेवढं त्यांच्याकडे जनावर दाखवायला नाहीत. आणि माझ्याकडे स्वतःचा गोठा असल्यामुळं कोणी मला प्रश्न केला तर मी समोर दाखवू शकतो. तुम्ही व्हिजिट करा, गोठ्यात या, म्हशी किती आहेत बघा, दूध किती निघतंय, त्याचं पॅकिंग कसं होतंय, पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे माझ्या कस्टमरला. तुम्ही कधी येऊ शकता, कधी चेक करू शकता. तुम्ही कुठल्याही प्रकारचं, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं मोठं मशीन नाही की ज्यामध्ये मला दूध बनवता येईल. ह्याच्याकडे इथं सिम्पल 2च मशीन आहेत ज्यामध्ये दूध थंड होतं, पॅक होतं. याच्या व्यतिरिक्त तिसरं मशीन कुठलंही नाही. हे जे मशीन आहे ह्याच्यात फक्त दूध गरम करतो आपण, ज्यासाठी पनीर, खवा, तूप यासाठी. याच्या व्यतिरिक्त कुठलंही मोठं मशीन नाही. त्यामुळे मला कस्टमरला उत्तर देण्यासाठी जास्त सोपं आहे ओके. की माझ्याकडे दूध बनवत नाही. असं कधी झालंय का की दुधाला सायच येत नाही वगैरे किंवा दुधावरती तवंग वगैरे येतात, असे काही प्रकार घडलेत का? नाही, तसं कंप्लेंट तर मला कस्टमरची त्या प्रकारची कोणती नाही. पण जरी आली तरी त्यामध्ये मला दाखवायला उत्तर असतं. जसं की सीझन नुसार म्हशींचं खाद्य बदललं जातं. उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा नसतो, तेव्हा आपण त्यांना सुका चारा देतो. सुक्या चारामध्ये कडबा हा प्रकार येतो. त्याच्यामध्ये काय होतं की कडब्यामध्ये म्हशींना चारल्यानंतर
थोडा येल्लो शेड होतो, कारण की त्या कडब्याचं येल्लो शेड असं अर्क उतरतो थोडक्यात. नंतर पावसाळ्यामध्ये आपण ऊस चारतो मशीनला, त्यानुसार जसं नॅचरल कुठलीही गोष्ट 7 दिवसानंतर चेंज होती, कुठले असो, मग ते जिवंत जी वस्तू आहे ती 7 दिवसानंतर बदलते. त्याच प्रकारे दूध असतं. दूध पण काही झालं तरी ते प्रत्येक सीझन नुसार थोडं थोडं चेंज होत असतं. पण या पॅकेजचं जे दूध आहे हे 12 महिने एकसारख्या क्वालिटी, एकसारख्या लेवलला आणि एकसारख्या टेस्ट मध्ये मिळतं. मग ते कशामुळे आता हे लोकांना या आत्ताच्या या वातावरणामध्ये समजायला लागलंय की ऍक्च्युअली हे कसं काय होऊ शकतं. नॅचरल गोष्ट तर कुठल्याही प्रकारे बदलतीच, 7 दिवसात 8 दिवसात ती चेंज होती. पण दूध पिशव्यांमध्ये येणारं दूध 12 महिने एकसारखं आहे. ना त्याची टेस्ट चेंज होत, ना त्याचा क्वालिटी चेंज होत, ना त्याची साईज चेंज होत, सगळं एकसारखं. मग ते कशामुळं? ते मॅन्युअल त्याला तयार केलं किंवा त्या गोष्टीला बॅलन्स केल्यामुळं. आपण ही कुठलीही गोष्ट इथं बॅलन्स करत नाही. जे नॅचरल म्हशीला खायला घातले त्याच प्रकारचं दूध आलेलं आहे आणि तेच आपण कंटेंट पॅक केलेलं आहे आणि चिल केलेलं आहे. पण सर आता तुमच्याकडे A2 दूध नाही विकलं जात, नॉर्मल म्हशीचं दूध विकलं जातं. तर मग पॅकेजिंग वरती आता तुम्हाला काय बदल करायला सांगितले? आता FDAच्या नियमानुसार आता मी माझं पॅकिंग होतं, पण काय आलं FDAचे नियम बदलल्यामुळे त्यांचे पूर्ण आपल्याला चार्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत ते आपल्या नियमानुसार, त्यांच्या नियमानुसार ते पूर्ण चार्ट आल्यानंतर मग त्याच्यावर प्रिंटिंग म्हणा, आपले दुधाचे अमाऊंट, त्याच्या कॅलरीज, फॅट सगळं टाकून मग प्रिंटिंग होणार त्या प्रकारचं. ओके, थँक्यू. आता हे सगळं चिल होऊन मग ते विकण्याच्या वेळी सेलला जाणार. भेसळीचे शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत आणि अशातच आपण जाणून घेणार आहोत अन्न सुरक्षा तज्ज्ञ डॉक्टर देवश्री वैद्य देशपांडे यांच्याकडून की भेसळ रोखण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा अवलंब केला जातो. आता जर आपल्यामध्ये जी एक म्हण आहे, आपण म्हणतो की झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही, तशा बाबतीत आपण म्हणू शकतो की अडल्ट्रेशन हा असा भाग आहे की इंटेन्शनल अडल्ट्रेशन करणारे की जे सिंथेटिक दूध आपल्याला मिळतं की ज्याच्यामध्ये प्रॉपर केमिस्ट्री वापरून त्यांनी दूध तयार केलं आणि व्हेरॅज दुधात पाणी घालणं किंवा थोडंसं व्हॉल्यूम येण्यासाठी पाणी हा एक सोर्स जर मी घेतला तर हे असं होतं की इंटेन्शनली अनइंटेन्शनली कधी कधी ह्या गोष्टी ॲड होऊ शकतात. तर मग ह्या प्रोसेसमध्ये अडल्ट्रेशन पॉईंट म्हणजे फाइंड आउट करायला जेव्हा ही दूध कलेक्शन सेंटरला जातात तिथे सुद्धा ह्याच्या टेस्ट केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अडल्ट्रेशन टेस्ट आहेत की ऑन डॉक, त्याला डॉक म्हणतात, मिल्क रिसिव्हिंग एरिया, जिथे वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. आणि मग त्याच्यामधनं आपल्याला आयडिया येते की ह्या दुधामध्ये काय अडल्ट्रेशन नाही आणि जे त्या टेस्टमध्ये पास होतं ते पुढे आपला पुढची प्रोसेसला एक्सेप्ट केलं जातं. सो शेतकरी लेवलला जर आता आमचं अजून एक प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये मी हे काम करते, तर शेतकरी लेवलला जे कलेक्शन होतं दुधामध्ये आणि ते जेव्हा कलेक्शन सेंटर्समध्ये येतं ते बरेचदा त्याचा सोर्स हा चांगलाच असतो आणि प्युअरच असतो. ओके. पण हे मध्ये आधी जे सप्लाय चेनमध्ये होणाऱ्या गडबडीत तिथे कंट्रोल ठेवण्यासाठी देर इज टर्म कॉल्ड, आपण त्याला हे म्हणतो की जे सील असतात किंवा कुठलेही टँकर्स घेतले तर त्याला एक सील केलेला असतो. तो जे सील तुटलं तर असं कन्सिडर केलं जातं की हे एकदा ओपन केलंय आणि त्याच्यामध्ये काहीतरी झालंय. तो असे लॉक सिस्टीम सुद्धा आपल्या सिस्टीम्समध्ये आहेत, म्हणजे लॉकिंग सिस्टीम्स. म्हणजे टँकरला सप्लाय मॅनेजमेंटमध्ये आहे. फूड सेफ्टी, म्हणजे फूड सेफ्टी आणि सप्लाय चेन जर बघायला गेलं तर म्हणजे टँकरमध्ये जे काही एकदा दूध कलेक्ट केलं तर त्याला जे काही सील लागतं त्याचा नंबर एके ठिकाणी रेकॉर्ड होतो. मग तो त्या मेन जिथे प्रोडक्शनला जाणार आहे म्हणजे पुढच्या प्रोसेसला त्यांना तो मेसेज केला जातो. मग ते क्रॉस चेक करतात, समजा त्याच्यात काही बदल झाला तर तिथल्या तिथे तो होल्ड होतो. म्हणजे मग त्यामुळे आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये हे सील जे आहे ते टॅम्पर प्रूफ आहे, टॅम्परिंग झालेलं कळतं. तो टॅम्परिंग झालंय म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये छेडछाड झाली किंवा अशा काही गोष्टी आहेत. म्हणून मग ही सिस्टीम आहे, इन प्लेस आहे. त्यामुळे मला हे नक्कीच सांगायला आवडेल की सगळीकडे काही चुकीच्या पद्धती चालू नाहीये. बऱ्याच ठिकाणी किंवा आत्ता चुकीच्या गोष्टी समोर आल्यामुळे प्रश्न निर्माण झालेत की सगळीकडेच असं होतं का, तर नाही होत. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जिथे फूड सेफ्टीला महत्त्व दिलेलं, जिथे याचा सगळा अभ्यास केला जातो तिथे एक सेफ्टी हा मेजर प्रायोरिटी आहे आणि मग सप्लाय चेनमध्ये सुद्धा त्या गोष्टी चेक केल्या जातात. तुकाराम मुंढे 21 वर्षात 25 बदल्या झालेले अधिकारी. सोलापूरचे कलेक्टर असताना जलयुक्त शिवाराच्या कामामुळे वॉटरमॅन ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखले गेले. नवी मुंबईत आयुक्त असताना अतिक्रमणाच्या मोहिमेवरून वाद सुरू झाला आणि आता ते जेव्हा FDAचे कमिशनर आहेत तर काही महिन्यातच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या यायला सुरुवात झाली. पण जून महिन्यातच भारतीय अखिल ग्राहक पंचायतीनं सरकारला थेट इशारा दिला की मुंढेंची बदली करू नका.
आणि विधानसभेतही आमदारांनी पक्षभेद विसरून हीच मागणी केली. एका आमदारानं तर बदलीसाठी चक्क 250 कोटींची डील ऑफर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा आरोप अजून सिद्ध झालेला नसला तरी सरकारला याची दखल घ्यावी लागली. प्रश्न इथे साधा आहे की जर एका मोहिमेचं यश एका अधिकाऱ्याच्या बदलीवरती अवलंबून असेल तर ती मोहीम खरंच सिस्टीम रिफॉर्म आहे की एक तात्पुरता एपिसोड. तर हा होता दुधाच्या साखळीचा टॉप. ब्रेकिंग न्यूजच्या पलीकडे जमिनीवर नक्की काय सुरू हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा द ऑरिफन.